मी सीमा करडक। आजचा जो राजू साळवेंचा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन संतोष भाऊ यांनी केलेलं। खूप म्हणजे माझ्या आयुष्यात प्रथम असं सूत्रसंचालन करणारी व्यक्ती मी बघितली। फार फार आनंद झालेला ऐकून आणि त्यांना भेटण्यासाठी सुद्धा खूप इच्छुक होते, म्हणून दोघा तिघांना सांगितलेलं की संतोष भाऊला मला भेटवा। आणि कार्यक्रमाला खूप म्हणजे खूप मजा आली। शरद पवारांसारख्या व्यक्तीचं बोलणं त्यांनी केलं त्यांच्या माध्यमातून, म्हणजे असं वाटत होतं की साक्षात शरद पवार इथं अवतरले आहेत व्यासपीठावर। लता दीदींचाही आवाज हो काय लता दीदींचाही आवाज हो लता दीदींचा आवाज काढला। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पण ते खूप छान बोलले। केंद्रीय मंत्री भारताचे सेंट्रल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा पण आवाज त्यांनी छान काढला। सूत्रसंचालन अप्रतिम केलं, म्हणजे असा शब्द नाही आहे त्या सूत्रसंचालन सांगण्यासाठी। आणि कार्यक्रमसुद्धा खूप सुंदर त्यांनी स्टार्ट टू एंड केला। आणि असंच त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी खूप सुंदर होत राहू आणि आमच्यासारख्या लोकांना पण त्यांनी सपोर्ट करावं। आणि अशाच सूत्रसंचालनच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं त्यांचं एक स्वतःचं व्यासपीठ तयार करावं, ज्या व्यासपीठावरती त्यांना भारतामध्ये पूर्ण लोकांनी ओळखलं पाहिजे। धन्यवाद। जय भीम। विषय असा होता, मी रमेश एकनाथ जाधव, माजी नगरसेवक, माजी सभापती, नाशिक महानगरपालिका। मी आजच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना तिथले सूत्रसंचालन अप्रतिम असं शब्दशाली आणि अप्रतिम असं सूत्रसंचालन या ठिकाणी आमचे मित्र संतोष भाऊ यांनी या ठिकाणी सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त केलं। आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज शरद पवारांचा आवाज ऐकायला मिळाला। मन असं तृप्त झालं त्यांच्या आवाजाने। आणि शरद पवारांचा आवाज कानी पडणं म्हणजे भारताच्या संरक्षण मंत्र्याचा आवाज आमच्या कानी आज या ठिकाणी संतोष भाऊंच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला। त्याबद्दल खऱ्या अर्थाने संतोष भाऊंच्या आम्ही कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने खरोखर अभिनंदन करतो आणि संतोष भाऊंना पुढील आयुष्यासाठी आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। त्यांचे पुढील कार्यक्रम एजितचे खूप खूप चांगले कार्यक्रम हो अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम। आजच्या राजेंद्र साळवे सेवानिवृत्तीच्या प्रोग्राममध्ये आम्ही आलेलो आहोत। त्यामध्ये संतोष भाऊ अँकरिंग करत होते आणि प्रोग्रामला आज उशीर झाला, पण आम्हाला असं वाटलं होतं की प्रोग्राममध्ये काही व्यत्यय येईल, परंतु संतोष भाऊंनी कमी वेळामध्ये खूप चांगल्या प्रकारे तो हँडलिंग केला। ते खरोखर वाख्यान्याजोगं आणि आम्हाला खूप आवडलं, म्हणून मी संतोष भाऊंना अशाच खूप शुभेच्छा देतो की असेच त्यांनी छान प्रोग्राम करून सर्वांना म्हणजे 1.5 तासामध्ये कोणीही माणूस असा बोर न होता त्यांच्या वक्तृत्वावर त्यांनी खेळून ठेवला। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज राजेंद्र साळवे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, संचालन केलं असे संतोष भाऊ फसाटे यांनी खऱ्या अर्थाने एक सुंदर असं त्यांनी संचालन केलेलं आहे की येथे उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक पाहुणा हा खिळून राहिला। आणि जरी कार्यक्रमाला उशीर झाला, जेवणाला उशीर झाला, तरी प्रत्येकजण येथे अतिशय स्तब्धपणे त्यांचा हा कार्यक्रम बघत असतात। या कार्यक्रमाची आणि त्यांची एक खासियतसुद्धा होती की त्यांनी वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे, वेगवेगळ्या ॲक्टर्सचे आवाज काढून प्रत्येकाला खूप पोट भरून हसवलं आणि ह्या कार्यक्रमाला एक चांगली रंगत आली। एक नियोजनबद्ध कमी वेळात चांगला कार्यक्रम देणे ही खासियत ही संतोष भाऊंची आहे। आणि पुढे त्यांच्या या कार्यक्रमाला मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। मी नगरसेविका आशा तडवी। धन्यवाद। दीपक शेजवा लहानपणीचा त्यांचा स्टुडंट, गेली 40-45 वर्षापासून आमचे संबंध होते, पण आजचा जो कार्यक्रम झाला त्यात संतोष भाऊने अशी अँकरिंग केली की सर्व लोक म्हणजे वेळ कुठे गेला कोणालाही काही समजलं नाही। आजचा हा कार्यक्रम संतोष भाऊंनी जो पार पाडला आहे तो कार्यक्रम यशस्वीरित्या संतोष भाऊ म्हणजे यांचे आभारच मानायला पाहिजे की इतका वेळ कार्यक्रम चालल्यानंतर बी कोणी
व्यक्ती बोर झाला नाही. कार्यक्रम सरलगट एकदम व्यवस्थितपणे चालला. आता 11:15 झालेत, तोपर्यंत कार्यक्रम चालू होता. संतोष भाऊ ओके, धन्यवाद. खूप भारी अँकरिंग, व्हेरी गुड, थँक्यू.